नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बेसन ब्रेड टोस्ट बनवतोय. करायला एकदम सोपा आहे आणि पटकन बनून तयार होतो. शिवाय यासाठी खूप कमी तूप किंवा तेल लागतं. सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यामध्ये देता येतं किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा खायला एक नंबर असं लागतं. नाश्त्यासाठी काहीतरी झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट बनवायचं असेल तर आजची ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी साध्या ब्रेडपासून बनवूया खमंग आणि कुरकुरीत बेसन ब्रेड टोस्ट. चला तर मग सुरुवात करूया. बेसन ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी इथे 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. थोडासा तिखट असेल म्हणजे खायला मजा येते. मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं तिखट कमी वापरा. 1 चमचा चाट मसाला म्हणजे खायला एकदम चटपटीत असा टोस्ट लागतो. चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. भाज्या अगदी कमी प्रमाणात वापरा, खूप भाज्या अशा वापरायच्या नाहीयेत. आता पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीनं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं 1 वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पीठ छान असं भिजवून घेत आहे. तर आता इथे आपलं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखी 1 चमचा इथे मी पाणी वापरत आहे. तर पीठ आपल्याला फारही घट्ट ठेवायचं नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे पसरट आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला यातलं बॅटर थोडंसं काढून घ्यायचं आहे. आणि ब्रेडची स्लाइस आता आपल्याला घ्यायची आहे आणि ती ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे आणि वरच्या बाजूला बेसन बॅटर चमच्याने पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि काळजी घ्यायची आहे की बॅटरमध्ये ब्रेड पूर्णपणे कव्हर झाला पाहिजे. गॅसवरती पॅन आधीच गरम करायला ठेवला होता. इकडे पॅन सुद्धा छान गरम झाला आहे. त्याच्यावरती 1 चमचा तूप पसरवून घेऊया. तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. मग पॅनवरती ब्रेड घालायचा आहे आणि जर असं वाटलं की भाज्या व्यवस्थित बॅटर व्यवस्थित लागलेलं नाहीये तर चमच्याने वरून तुम्ही घालून पसरवून घेऊ शकता. आता मीडियम फ्लेमवर याला छान असं भाजून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाला की पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी एकदम खमंग खरपूस असा आपणाला हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी उलट-सुलट करून याला छान असं खमंग भाजून घेते आहे. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आणि अलटून पलटून छान खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा दिसतो आहे हा ब्रेड बेसन टोस्ट. आता याला काढून घेऊयात. दिसायला एकदम मस्त असा दिसतो आहे. आता आणखी काही ब्रेड आपण भाजून घेऊयात. मी ऑलरेडी पॅनवरती 4 ब्रेड ठेवलेले आहेत. मिश्रण जास्तही घट्ट ठेवू नका, हलकं सैलसरच ठेवा. खालच्या बाजूने भाजून झालेले आहेत. आता पलटवून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर खायला एकदम मस्त चटपटीत आणि खमंग लागतात. सोबत जर टोमॅटो सॉस असेल तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. तर असा हा गरमागरम कुरकुरीत आणि चविष्ट बेसन ब्रेड टोस्ट इथे तयार झालेला आहे. तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.